गुड मॉर्निंग स्टुडंट. क्लास SYBCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड टॉपिक होल्डिंग कंपनी अकाउंट. होल्डिंग कंपनी अकाउंटचा आज आपण दुसरा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहणार आहोत. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या. ऑन 1 October 2019 Sujata Limited purchased 5,500 shares of 10 each fully paid in Anita Limited for ₹20 each. 1 ऑक्टोबर 2019 ला सुजाता लिमिटेड नावाच्या कंपनीने 5,500 शेअर्स खरेदी केले. एका शेअरची किंमत ₹10 आहे. तो किती रुपयाला घेतला? 20 ला घेतला. पण 20 ने घेऊन जो कॅल्क्युलेशन करून आलेली अमाऊंट आहे ती आपल्याला इकडे ॲसेट साइडला शेअर्स इन अनिता लिमिटेड 1,10,000 दिलेली. त्यामुळे ती पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. At that time, it was estimated that tangible assets and liability of Anita Limited might be taken at book valuation, except the building, which were undervalued by 28,000. ज्या अनिता लिमिटेडच्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज होत्या त्या बुक व्हॅल्यूला घेतल्या. फक्त बिल्डिंग जी आहे तिचं अंडर व्हॅल्युएशन झालेलं आहे 28,000ला. मग हे जे 28,000 रुपयाचं अंडर व्हॅल्युएशन आहे ते आपण बिल्डिंग मध्ये ऍड करणार आहोत अनिता लिमिटेडच्या. आणि एक इफेक्ट त्याचा आपण जेव्हा कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करू त्यावेळी कॅपिटल प्रॉफिट काढताना अंडर व्हॅल्युएशन ऍड होतं आणि ओव्हर व्हॅल्युएशन लेस होतं. किंवा ऍप्रिसिएशन असेल तर ऍड होतं आणि डेप्रिसिएशन असेल तर लेस होतं. त्यावेळी आपण याचा इफेक्ट देणार आहोत. त्यानंतर बॅलन्स शीट दिलेला आहे आपल्याला 31 मार्च 2020. शेअर्स केव्हा घेतले? 1 ऑक्टोबर 19 ला. मग जर बॅलन्स शीट 31 मार्च 20 असेल तर वर्ष कधी सुरू झालं असेल? 1 एप्रिल 2019 ला. मग 1 एप्रिल 2019 पासून तर 1 ऑक्टोबर 2019 पर्यंत म्हणजे 6 महिन्यांचा, वर्षभरातला 6 महिन्यांचा प्रॉफिट आणि ओपनिंग बॅलन्स दिलेला असेल तो पूर्ण हा कॅपिटल प्रॉफिटला जाईल. आणि 1 ऑक्टोबर नंतर 31 मार्च पर्यंतचा जो प्रॉफिट राहील 6 महिन्यांचा राहिलेला तो रेव्हेन्यू प्रॉफिटला जाईल. मग आता रेव्हेन्यू प्रॉफिट आणि कॅपिटल प्रॉफिट काढण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला लागतात, जे आयटम लागतात ते म्हणजे रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स, प्रॉफिट फॉर द इयर. मग ह्या प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटी साइडला बघा जनरल रिझर्व 1/4/19 म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉसचा पण 1/4/19 चा म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. आणि प्रॉफिट फॉर द इयर असे 3 आयटम आहेत. तर त्यापैकी आपण जनरल रिझर्वचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो कॅपिटल प्रॉफिटला घेणार आहोत. आणि प्रॉफिट अँड लॉसचा पण जो ओपनिंग बॅलन्स आहे तो देखील कॅपिटल प्रॉफिटला घेणार आहे. पण कुणाचा? तर अनिता लिमिटेडचा. कारण की जी कंपनी मायनॉरिटी कंपनी असते तिच्या अमाऊंट आपण 1 ते 4 कॅल्क्युलेशनला घेतो मायनॉरिटी इंटरेस्ट पर्यंत. त्यानंतर प्रॉफिट फॉर द इयर डायरेक्ट बॅलन्स शीटला दिलेला आहे त्यामुळे तो डायरेक्ट आपण निम्मा घेणार 6 महिन्यांचा. पण जर तो बॅलन्स शीटला नसता, प्रॉफिट फॉर द इयर बॅलन्स शीटला असता आणि हे जे 2 ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते जर ऍडजस्टमेंट मध्ये असते तर आपल्याला प्रॉफिट फॉर द इयरची हे जे 12,000 आहे ते ऍडजस्ट करावे लागले असते. ऍडजस्ट करावे लागले असते म्हणजे थोडक्यात ओपनिंग बॅलन्सची जी अमाऊंट आहे ती त्यातून वजा करावी लागली असते. परंतु प्रॉफिट फॉर द इयर बॅलन्स शीटला आहे आणि ओपनिंग बॅलन्सेस पण बॅलन्स शीटलाच आहे. त्यामुळे प्रॉफिट फॉर द इयर जो 12,000 आहे त्यातला निम्मा कॅपिटल प्रॉफिटला जाईल म्हणजे 6 महिन्यांचा आणि निम्मा रेव्हेन्यू प्रॉफिटला जाईल 6 महिन्यांचा. त्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिट काढताना फक्त 6,000 जो निम्मा प्रॉफिट आहे तेवढाच येईल कारण ओपनिंग बॅलन्स जो आहे तो आपण कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना वापरलेला असेल. मग एक एक वर्किंग नोट आपण घेऊ. ऍडजस्टमेंट मध्ये फक्त एक अंडर व्हॅल्युएशनचे ऍडजस्टमेंट आहे आणि डेटर्स जे आहेत सुजाता लिमिटेडचे तर त्यामध्ये 6,000 रुपये ड्यू फ्रॉम अनिता लिमिटेड आहे. इथे यस म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेले सुजाता. तर सुजाता लिमिटेडचे जे डेटर्स आहेत तर ते 6,000 रुपये ड्यू फ्रॉम अनिता लिमिटेड याला आपण इंटर कंपनी ओन्स असं म्हणतो. जेवढी अमाऊंट आपण डेटर्स मधून लेस करणार 6,000 तेवढीच आपण क्रेडिटर्स मधून पण लेस करणार. मग एक एक वर्किंग नोट घ्या. फर्स्ट, कुणी कुणाचे किती शेअर्स केव्हा घेतले ते वरती लिहून टाका. सुजाता लिमिटेड acquired 5,500 shares of Anita Limited on 1 October 2019. आता पहिलं कॅल्क्युलेशन घ्या सुजाता लिमिटेडचा अनिता लिमिटेड मधला शेअर. कॅल्क्युलेशन ऑफ सुजाता लिमिटेड शेअर इन अनिता लिमिटेड. त्याचा फॉर्म्युला लिहा. शेअर्स acquired बाय सुजाता लिमिटेड छेद शेअर्स इश्यू बाय अनिता लिमिटेड.
होल्डिंग कंपनीने किती शेअर्स घेतले, छेद मायनॉरिटी कंपनीने किती शेअर्स इश्यू केले. आता किती घेतले ते प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिलेले 5500 शेअर्स घेतले. मग 5500 छेद कॅपिटल किती आहे, तर इथे 60,000 कॅपिटल आहे. एक शेअर 10 रुपयाचा आहे. आता एका विद्यार्थिनीने विचारलं होतं की इथे एक शेअर कितीचा आहे हे जर दिलेलं नसेल तर कॅल्क्युलेशन कसं करायचं. जर एक शेअर कितीचा आहे हे दिलेलं नसेल तर समजा इथे 10 रुपये दिलेलेच नसते तर आपण कॅल्क्युलेशन कसं घेतलं असतं, पूर्ण कॅपिटल बेसला घेतलं असतं म्हणजे 60,000 रुपये. आणि किती शेअर्स घेतले तर समजा 5500 शेअर्स 10 रुपयाला एक याप्रमाणे घेतलेत म्हणजे 55,000 रुपये अंशस्थानी घेतले असते आणि 60,000 रुपये छेदस्थानी घेतले असते. जर एक शेअर कितीचा आहे ही किंमत इथे दिलेली नसती तर. मग जर एक शेअर कितीचा हे दिलेलं नसेल तर डायरेक्ट हे जी शेअरची संख्या आहे ती न देता अमाऊंट देत असतात की इतक्या रुपयांचे शेअर्स घेतले. त्यामुळे ती अमाऊंट छेद टोटल कॅपिटल घ्यायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. मग आता इथे आपल्याला एक शेअर कितीचा आहे ते दिलेलं आहे 10 रुपयाचं आहे म्हणून 60,000ला 10ने भाग दिला म्हणजे शेअर्सची संख्या येईल 6,000. मग 6,000 शेअर्स इश्यू केले होते पैकी 5500 शेअर्स सुजाताने टेक ओव्हर केले. मग 5500 छेद 6,000 0 कॅन्सल करा. दोन्हीकडे कॉमन संख्या बघा की जिने भाग जाईल 5ने जाईल 5 1 5 5 1 5 आणि 5 1 5 5 2 10 म्हणजे 11 छेद 12. टोटल प्रॉफिटचे आपण 12 भाग करणार त्यातले 11 भाग हे सुजाताला जाणार आणि एक भाग मात्र मायनॉरिटी कंपनीला शिल्लक राहणार. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन घ्या, स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट काढताना जो ओपनिंग बॅलन्स असतो रिझर्वचा आणि प्रॉफिट अँड लॉसचा तो आपण नेहमी कॅपिटल प्रॉफिटलाच घेतो. मग बॅलन्स शीटला रिझर्वचा आणि प्रॉफिट अँड लॉसचा जो ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे अनिता लिमिटेडचा तो आपण कॅपिटल प्रॉफिटला घेणार आहोत. म्हणून घ्या जनरल रिझर्व कंसात 1/4/2019 6,000 ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात 1/4/2019 8,000 ऍड प्रॉफिट फॉर द इयर हा 6 महिन्यांचा घेते आपण. एकूण बॅलन्स शीटला 12,000 होता त्यातला निम्मा 6 महिन्यांचा म्हणजे 6,000. जर समजा 6 महिन्यांपेक्षा नंतर कधी शेअर्स घेतले असते 7 महिन्यांनी 8 महिन्यांनी तर मग आपल्याला टोटल 12,000ला 12ने भाग देऊन गुणिले तेवढे महिने कॅल्क्युलेट करावे लागले असते. पण इथे आता 6 महिन्यांचा होता म्हणून आपण डायरेक्ट हाफ घेतलेला आहे किंवा जेवढी अमाऊंट आहे त्याला 12ने भाग द्यायचा आणि 6ने गुणायचं तरी अमाऊंट 6,000च येईल. यांची बेरीज करा आणि त्यामध्ये ऍड अंडर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग 28,000 रुपये ऍड करा. मग 6,000 प्लस 8,000 प्लस 6,000 बेरीज झाली 20,000 आणि अंडर व्हॅल्युएशन 28,000. टोटल कॅपिटल प्रॉफिट आलेला आहे 48,000. आता ह्याचे दोन भाग करायचे, एक सुजाता लिमिटेड दुसरा अनिता लिमिटेड किंवा इथे तुम्ही मायनॉरिटी कंपनी असा शब्द वापरला तरी चालेल. मग 48,000ला 12ने भाग द्या. 12ने 48,000ला भाग दिला 4,000चा एक भाग आला म्हणून अनिता लिमिटेडला 4,000 रुपये येतील कॅपिटल प्रॉफिट मधले आणि सुजाता लिमिटेडला 4,000 गुणिले 11 म्हणजे 44,000 रुपये येतील. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन, एकदा कॅपिटल प्रॉफिट काढलं की रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं सोपं असतं कारण की रेव्हेन्यू प्रॉफिट हा शिल्लक राहिलेला प्रॉफिट असतो. मग बघा रेव्हेन्यू प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन घ्या. प्रॉफिट फॉर द इयर 6 महिन्यांचा आपण 6,000 रुपये कॅपिटल प्रॉफिटला ऑलरेडी टाकलेला आहे. मग 12,000तून 6,000 गेला म्हणजे शिल्लक राहिला 6,000. प्रॉफिट फॉर द इयर कंसात 6 मंथ 6,000 तेवढा एकच अमाऊंट येईल म्हणून खाली टोटल परत रेव्हेन्यू प्रॉफिट दाखवा 6,000. आता 6,000 रुपये प्रॉफिट दोन्ही कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. रेव्हेन्यू प्रॉफिट सुजाता लिमिटेडला 11/12 भाग आणि अनिता लिमिटेडला 1/12 भाग. मग 6,000ला 12ने भाग दिलं 500 रुपये रेव्हेन्यू प्रॉफिट अनिता लिमिटेडच्या हिस्स्याला आला आणि 500 गुणिले 11 म्हणजे सुजाता लिमिटेडला 5,500 रुपये शेअर मिळाला रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये. फर्स्ट आपण शेअर कॅल्क्युलेट केला, त्यानंतर कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि आता रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. हे 3 कॅल्क्युलेशन जर आपल्याला जमले तर पुढचे कॅल्क्युलेशन म्हणजे फॉर्म्युले आहेत त्यामध्ये फक्त किमती टाकून कॅल्क्युलेशन करायचे असतात. मग पुढचं कॅल्क्युलेशन घ्या, स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. याचा फॉर्म्युला आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी. त्यासाठी फर्स्ट कॅल्क्युलेशन पाहायचं, एकूण किती शेअर्स इश्यू केले होते 6,000. त्यापैकी होल्डिंग कंपनीने किती टेक ओव्हर केले 5,500. शिल्लक किती राहिले 500.
एक शेअर 10 रुपयाचा. म्हणून कॅल्क्युलेशन घ्या. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी कंसात 500 गुणिले 10 अमाऊंट मध्ये 5000. ऍड कॅपिटल प्रॉफिट मधला होल्डिंग मायनॉरिटी कंपनीचा हिस्सा 4000 आणि ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट मधला मायनॉरिटी कंपनीचा हिस्सा 500 रुपये. मग दोन्ही ऍड करा, त्यांची बेरीज करा. बेरीज म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट आलेला आहे 9500 रुपये. 1 ते 4 कॅल्क्युलेशनला आपण ज्या फिगर्स वापरतो किंवा अमाऊंट वापरतो त्या सर्व मायनॉरिटी कंपनीच्या असतात आणि इथून पुढे ज्या आपण वापरणार आहोत 5व्या कॅल्क्युलेशन पासून त्या होल्डिंग कंपनीच्या असणार. मग आता 5वं कॅल्क्युलेशन घ्या. स्टेटमेंट ऑफ गुडविल. गुडविलचा पण फॉर्म्युला ठरलेला आहे. कॉस्ट प्राइस ऑफ शेअर हेल्ड बाय सुजाता लिमिटेड. यस शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेला आहे, इथे तुम्ही सुजाता टाकलं तरी चालेल. हेल्ड बाय सुजाता लिमिटेड 1,10,000. ही कुठून घेतली आपण? बॅलन्स शीट वरून. बॅलन्स शीट मध्ये शेअर्स इन अनिता लिमिटेड नावाचं जी अमाऊंट आहे सुजाताच्या कॉलमला 1,10,000 ही त्या शेअर्सची कॉस्ट प्राइस आहे, ती घेतलेली आहे 1,10,000. लेस फेस व्हॅल्यू. त्यांनी किती शेअर्स घेतले तर 5,500 घेतले. एक शेअर कितीचा होता? 10 रुपयाचा. म्हणून 5,500 गुणिले 10 म्हणजे 55,000 रुपये. लेस कॅपिटल प्रॉफिट मधला होल्डिंग कंपनीचा हिस्सा 44,000 रुपये सुजाता लिमिटेडचा, म्हणून 44,000 रुपये लेस करा. मग 1,10,000तून 55,000 आणि 44,000 म्हणजे 99,000 रुपये वजा केले तर गुडविल आलेला आहे 11,000 रुपये. त्यानंतर लास्ट कॅल्क्युलेशन स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. त्यासाठी जो बॅलन्स शीटला होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे तो घ्यायचा आहे. मग बघा प्रॉफिट अँड लॉसचा ओपनिंग बॅलन्स आहे 25,000 आणि प्रॉफिट फॉर द इयर आहे 40,000. या दोन फिगर आधी घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1/4/2019 25,000 ऍड प्रॉफिट फॉर द इयर 40,000. त्यामध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट ऍड करायचा आणि अनरिअलाइज प्रॉफिट असेल तर लेस करायचं. पण इथे अनरिअलाइज प्रॉफिट नव्हता म्हणून रेव्हेन्यू प्रॉफिट ऍड करू. ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट होल्डिंग कंपनीचा हिस्सा रेव्हेन्यू प्रॉफिट मधला तो आहे इथे आपण कॅल्क्युलेट केलेला 5,500 रुपये. आणि या सर्वांची बेरीज करा. 25,000 प्लस 40,000 प्लस 5,500 सर्वांची बेरीज येते 70,500. याप्रमाणे आपण 1 ते 6 वर्किंग नोट अगोदर करून घेतल्या. आता बॅलन्स शीट काढायचं. एकदा वर्किंग नोट झाल्या की बॅलन्स शीट काढणं अतिशय सोपं आहे. वरती नाव द्या consolidated balance sheet of Sujata Limited and its subsidiary Anita Limited as on 31st March 2020. Balance sheet चे कॉलम आखा. Liabilities amount rupees inner outer column आहे. Assets amount rupees inner outer column आहे. आता बॅलन्स शीट तयार करताना तुमचं प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट समोर ठेवायचं आणि सेम पोस्टिंगला सुरुवात करायची. फक्त कॅपिटल जनरल रिझर्व हा होल्डिंग कंपनीचा घ्यायचा. प्रॉफिट अँड लॉस आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला घ्यायचा. त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट घ्यायचं आणि त्यानंतर जेवढ्या लायबिलिटीज असतील तेवढ्या सगळ्या बेरीज करून घ्यायच्या. फक्त इंटर कंपनी विंगची ऍडजस्टमेंट असेल तर तेवढी अमाऊंट मात्र लेस करायची. बघा बॅलन्स शीटला शेअर कॅपिटल पहिला शब्द आहे शेअर ऑफ ₹10 इच. कॅपिटल घेताना आपण होल्डिंग कंपनीचं म्हणजे फक्त सुजाताचं घेणार आहोत. मग घ्या शेअर कॅपिटल इक्विटी शेअर ऑफ 10 इच. कॅपिटल घ्या सुजाताचं म्हणजे 2 लाख रुपये. त्यानंतर जनरल रिझर्व हा पण फक्त सुजाताचा घ्यायचा 50,000 रुपये. पुढचा आयटम घ्या जनरल रिझर्व 50,000 रुपये. तुम्ही तारीख मेन्शन केली तरी चालेल जशी बॅलन्स शीटला दिलेली तशी. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला 70,500 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 70,500 रुपये. त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेलं 9,500 रुपये. मायनॉरिटी इंटरेस्ट 9,500 रुपये. त्यानंतर बाकीच्या लायबिलिटीज आहे तशाच घ्यायच्या. मग त्यामध्ये आहे क्रेडिटर्स 15,000 सुजाताचे आणि अनिताचे 5,000 बेरीज 20,000 येईल. पण त्यावर इंटर कंपनी विंगची ऍडजस्टमेंट आहे 6,000ची ती घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स किंवा क्रेडिटर्स अंडरलाईन करून सुजाता लिमिटेड आणि अनिता लिमिटेड किंवा यस आणि ए लिहिलं तरी चालेल. 15,000 आणि 5,000 बेरीज 20,000. त्यातून लेस इंटर कंपनी ओइंग 6,000 आउटरला 14,000. लायबिलिटी साईड संपली.
ऍसेट साईड घेताना आधी गुडविल घ्या. गुडविल आलेला आहे 11,000 रुपये. पहिल्या ओळीवर ऍसेटला गुडविल 11,000 रुपये. त्यानंतर पुढचे ऍसेट बघा बॅलन्स शीटला बिल्डिंग आहे 1,50,000 आणि 65,000, पण त्यावर अंडर व्हॅल्युएशनची ऍडजस्टमेंट आहे 28,000ची, त्यामुळे अंडर व्हॅल्युएशन ऍड करायचंय. म्हणून घ्या बिल्डिंग यस लिमिटेड, सुजाता लिमिटेड 1,50,000. अनिता लिमिटेडची आपण पर्टिक्युलर मध्ये घेतली कारण की त्यामध्ये आपल्याला अंडर व्हॅल्युएशन ऍड करायचं आहे. ऍड अंडर व्हॅल्युएशन 28,000 ऍड करून 65,000 आणि 28,000 यांची बेरीज 93,000 इनर कॉलमला घेतली आणि 1,50,000 आणि 93,000 यांची बेरीज करून आउटर कॉलमला 2,43,000 रुपये. त्यानंतर पुढची ऍसेट आहे सन्ट्री ऍसेट, त्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे डायरेक्ट घ्या 50,000 आणि 11,000 बेरीज करून घ्या. सन्ट्री ऍसेट सुजाता लिमिटेड 50,000 आणि अनिता लिमिटेड 11,000, आउटरला 61,000. त्यानंतर पुढचे ऍसेट आहे डेटर्स. डेटर्सवर इंटर कंपनी विंगचे 6,000ची ऍडजस्टमेंट आहे, एवढे लेस करा. डेटर्स यस लिमिटेड किंवा सुजाता लिमिटेड 20,000, अनिता लिमिटेड 15,000, दोन्हीची बेरीज 35,000 लेस इंटर कंपनी विंग 6,000. 35,000तून 6,000 वजा करून आउटरला 29,000. आणि इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आहे तर ती अमाऊंट आपण वापरलेली एकदा कॅल्क्युलेशन करताना, त्यामुळे ती डबल घ्यायची नाही. तर बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालेले टॅली करा, बॅलन्स शीटच्या ऍसेटची बेरीज करा आणि लायबिलिटीची बेरीज करा. दोन्ही साईडची बेरीज येते 3,44,000. आपलं जे बॅलन्स शीट आहे ते 3,44,000ला टॅली झालेलं आहे. इथे आपला जो 2 नंबरचा प्रॉब्लेम होता होल्डिंग कंपनी अकाउंटचा तो कंप्लीट झालेला आहे. सुजाता लिमिटेड आणि तिची सबसिडरी अनिता लिमिटेडचा. थँक्यू.